इथे आंबे घेतलेत मी, धुतलेत. आज आपण आंबरस करणार आहे. त्यासाठी आंब्याचं पहिलं देठ काढून घेऊया आणि आंबा कापून घेऊ. चांगले निघाले आंबा. मागच्या वेळेस आणले होते आंबे, सगळे आतून खराब निघाले होते. आंब्याच्या अशा सगळ्या आंब्यांच्या फोडी करून घेऊ आपण. आंबा चांगला निघाला आहे. मी सगळ्या आंब्यांच्या फोडी करून घेते. इथं आपला आंबा सगळा कापून झाला आहे. पण मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आंब्याची फोड घ्यायची, काप द्यायचे आणि चमच्याने असे काढून घ्यायचं. आंब्याची फोड घेऊन असं डायरेक्ट काढलं तरी चालेल. असं डायरेक्ट आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करता येणार नाही. त्याला परत अशा तुकडे करायचे. तुम्हाला जी सोपी पद्धत पाहिजे ती सोपी पद्धत वापरा. आणि हां, हे साली फेकून नाही द्यायच्या, ह्या चाटून पुसून खायच्या नंतर. आता मी सगळं असं काढून घेते आणि नंतर मग आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. खरं तर आंबा पिळून जर केला ना सरबत तर छान होतो. पण आजकालचे आंबे ना आतमध्ये खराब निघतात. त्यामुळे आपल्याला आंबरस पिळून करता येत नाही. तुम्हाला सांगितलं मग तसं, मागच्या वेळेस मी आंबे आणले होते, सगळे आंबे आतमधून खराब निघाले होते. त्यामुळे ह्यावेळेस म्हटले नाही, कापूनच करूया. चला मी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. इथं आंब्याचा गर आपला काढून झाला आहे. त्यामध्ये मी साखर टाकली आहे. इथं मी 3 चमचे साखर टाकली. आंबा गोड आहे म्हणून. तुमचा आंबट असेल तर जास्त टाका. आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. आपण मिक्सरला बारीक केलेला आंब्याचा रस आहे तो बाउलमध्ये टाकूया. त्यामध्ये थोडंसं थंड दूध ओतूया आणि आपण मिक्स करून घेऊ. इथे आपला आंब्याचा रस तयार झाला आहे.